विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. A good paragraph is always associated with a topic sentence, either at the beginning, in the middle or at the end. की एखादा पॅराग्राफ जर तुम्ही तो लिहिणार असाल, तो एखाद्या टॉपिक वरती जर तुम्ही लिहिणार असाल तर त्याचं जे टॉपिक सेंटेन्स असतं ते खरं तर तुम्ही सुरुवातीला एखाद्या पॅराग्राफच्या मध्ये किंवा शेवटी ते असणं गरजेचंच असतं. तेव्हा तो खऱ्या अर्थानं चांगला पॅराग्राफ असतो. आणि हा जर तुम्हाला लिहायचा असेल चांगला तर ते एखाद्या संकल्पनेवरती लिहायला लागतं. एखादी आयडिया जी आहे ती तुम्हाला एक्सपांड करायला लागते आणि यालाच तर म्हणतात एक्सपान्शन ऑफ आयडिया किंवा एक्सपान्शन ऑफ आयडियाज. इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमातील एक्सपान्शन ऑफ आयडियाज हे रायटिंग स्किल आज आपण पाहणार आहोत. चला तर मित्रांनो अभ्यास करूयात. सेक्शन 3 रायटिंग स्किल्स expansion of ideas. Hello friends, welcome to our YouTube channel. This is Dr. Ganesh Mudegaonkar. Subscribe my channel, share this video with your friends and don't forget to press the bell icon for more notifications. Let's begin with today's video. विद्यार्थी मित्रांनो, expansion of ideas म्हणजे नक्की काय? तर एक्सपान्शन ऑफ आयडिया इज टू इलॉबरेट अन आयडिया इन अ पॅराग्राफ फॉर्म. म्हणजे तुमच्या समोर एक आयडिया असेल, एखादी प्रोवर्ब असेल, एखादी संकल्पना असेल, ती समोर दिलेली असेल आणि ती छोट्या पॅराग्राफच्या रूपामध्ये तुम्हाला ती कन्वर्ट करायची, लिहायची आहे. मग पॅराग्राफ म्हणजे नक्की काय? अ paragraph is necessarily a series of connected sentences which develops one topic sentence. म्हणजे थोडक्यात की एक पॅराग्राफ म्हणजे नक्की काय असतं तर एक विचाराने बांधलेले सर्व वाक्य एकत्रित ज्या ठिकाणी एका टॉपिक वरती लिहिलेले असतात त्याला आपण पॅराग्राफ असं म्हणतो. मग टॉपिक सेंटेन्स म्हणजे नक्की काय? अ टॉपिक सेंटेन्स इट इज अ सब्जेक्ट, प्रिपोजिशन और स्टेटमेंट in a sentence. A good topic sentence is brief and encapsulates the central theme. म्हणजे टॉपिक सेंटेन्स म्हणजे असं सेंटेन्स की जे खरं तर एखादा विषय तुमच्या समोर आणेल, एखादं स्टेटमेंट तुमच्या समोर आणेल आणि ते तुमचे एनकॅप्सुलेट्स म्हणजे थोडक्यात काय की तुमचं जे लक्ष आहे ते बरोबर त्या ठिकाणी वळून घेईल आणि पूर्ण जी सेंट्रल थीम आहे त्याची मध्यवर्ती आयडिया जी आहे ती बरोबर तुमच्या समोर साकार करेल. यालाच तर आपण म्हणतो एक्सपान्शन ऑफ आयडियाज. मग एक्सपान्शन ऑफ आयडियाज हे खरं तर 3 भागांमध्ये लिहिलं जातं. त्याचे खरं तर 3 आपण छोटे छोटे भाग केलेले आहेत. त्यातला पहिला जो भाग असतो तो असतो इंट्रोडक्टरी पॅराग्राफ. देन द सेकंड पार्ट कोर कंटेंट आणि यातला तिसरा जो भाग असतो तो असतो कन्क्लुडिंग पॅराग्राफ. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की टॉपिक सेंटेन्स कॅन नेवर बी रिमूव्ड फ्रॉम अ पॅराग्राफ. म्हणजे तो टॉपिक सेंटेन्स जे आहे त्याचा जर टॉपिक आहे ज्यावरती आपण हे सर्व संकल्पना विकसित करतो आहोत ती संकल्पना त्यामधून तुम्हाला वेगळी करता येणार नाही. सो इंट्रोडक्टरी पॅराग्राफ, कोर कंटेंट अँड कन्क्लुडिंग पॅराग्राफ म्हणजे 3 पॅराग्राफमध्ये तुम्हाला एक्सपान्शन ऑफ आयडिया जी आहे ती लिहायची आहे. मग आपण एक्सपान्शन ऑफ आयडियाचा फॉर्मॅट किंवा त्याचं एक्झॅक्ट टेम्पलेट नक्की कशा रीतीने दिलेली आहे याचा देखील अभ्यास करणार आहोत. मग आपण चला पाहूया टेम्पलेट ऑफ एक्सपान्शन ऑफ आयडियाज. सर्वप्रथम टायटल, देन इंट्रोडक्शन, इम्प्रेसिव्ह बिगिनिंग शुड बी देअर, देन मिडल पॅराग्राफ or second paragraph focus on words interpretation and evaluation of ideas. म्हणजे दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये आपल्याला आपलं जे वर्ड सिलेक्शन आहे, आपली जी वोकॅब्युलरी आहे त्यामधून तुम्हाला त्या टॉपिक बद्दल खूप छान पद्धतीने सांगायचंय. त्यानंतर त्या टॉपिकचे इंटरप्रिटेशन स्वतःच्या भाषेमध्ये करायचंय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आयडिया जी आहे ती तुम्हाला इव्हॅल्युएट करायची, त्याचे वेगवेगळे पैलू सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दाखवून द्यायचे. कन्व्हिन्सिंग कन्क्लुजन विथ अ प्रोवर्ब ऑर कोटेशन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थर्ड पॅराग्राफमध्ये तुम्हाला कन्व्हिन्सिंग कन्क्लुजन म्हणजे कुठल्या तरी एका निर्णयाप्रत तुम्ही जे आहे ते पोहोचलं पाहिजे आणि तो सर्वांना पटलं पाहिजे. मग यासाठी लागणारे एखादे प्रोवर्ब असेल, एखादी म्हण असेल, एखादं कोटेशन असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे थोडक्यात काय? सो द टेम्पलेट इज टायटल, इंट्रोडक्शन, मिडल पॅराग्राफ अँड कन्व्हिन्सिंग कन्क्लुजन विथ अ प्रोवर्ब ऑर कोटेशन. यातील प्रत्येक पॅराग्राफ आणि त्याची सर्व माहिती खरं तर आपल्याला व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. सर्वप्रथम आहे तो इंट्रोडक्टरी पॅराग्राफ किंवा फर्स्ट पॅराग्राफ. अ टॉपिक सेंटेन्स आयदर ॲट द बिगिनिंग, इन द मिडल ऑर ॲट द एंड. म्हणजे थोडक्यात तुम्हाला तुमचा जो टॉपिक सेंटेन्स त्यांनी दिलेला आहे, जे महत्त्वाचा विषय तुम्हाला त्यांनी दिलेला आहे, एक तर तो सुरुवातीला, मधल्या पॅराग्राफमध्ये किंवा शेवटी तुम्हाला ते लिहिणं गरजेचं आहे. The symbolism or the idea should be clearly understood.
म्हणजे त्यामधून त्यांनी नक्की काय विचारलेलं आहे, कशा अर्थाने ते विचारलेले आहे हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे. द लिटरल, सिम्बॉलिक, मेटाफॉरिकल मीनिंग नीड्स टू बी गिवन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या अर्थी त्यांनी ते विचारले त्या अर्थानंच तुम्हाला तो फर्स्ट पॅराग्राफमध्ये लिहिता देखील आला पाहिजे. फोकस शुड बी ऑन वर्ड्स अँड एक्सप्रेशन ऑफ थॉट्स. आणि यातला महत्त्वाचा जो फोकस आहे तो तुमच्या शब्द निवडीवरती आहे आणि तुम्ही विचार कशा रीतीने मांडताय यावरती सुद्धा असणार आहे. द गिवन आयडिया नीड्स टू बी वेल इव्हॅल्युएटेड अँड इंटरप्रिटेड अकॉर्डिंगली. जी आयडिया, जे कन्सेप्ट त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले ते इंट्रोडक्टरी पॅराग्राफमधून बरोबर इव्हॅल्युएट झाली पाहिजे, तिचं मूल्यमापन झालं पाहिजे आणि ते त्याच पद्धतीने इंटरप्रिट म्हणजे तुम्ही ती संकल्पना समजून घेतली पण पाहिजे आणि लिहिली पण पाहिजे. या सर्व गोष्टी इंट्रोडक्टरी पॅराग्राफमध्ये असणं गरजेचं आहे. देन सेकंड, कोअर कंटेंट. कोअर कंटेंट एक्सप्लोर्स पर्स्पेक्टिव्ह, give instances and story, experiences or even personal experiences. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कोअर कंटेंटमध्ये त्याबद्दल स्वतःचे अनुभवसुद्धा तुम्हाला जे आहेत ते त्या ठिकाणी सांगणं अपेक्षित आहे. देअर शुड बी युनिटी अँड क्लिअरिटी ऑफ थॉट्स. जे काय तुम्ही म्हणतायत ते एकत्रित, एकसंधपणे विचारांची दिशा जी आहे ते एकदम स्पष्ट आणि स्वच्छ असली पाहिजे. मेंटेन कोहरन्स अँड अ लॉजिकल लिंक बिटवीन टू डिस्टिंक्ट पॉईंट्स बिटवीन द सेंटेन्सेस. पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य याच्यामध्ये बरोबर लिंक जी आहे ती लॉजिकल असली पाहिजे, तर्कसंगत असली पाहिजे. अन्यथा एक वाक्य जे आहे ते दुसऱ्या वाक्याशी तर्कसंगतपणे जोडलं जात नसेल तर ते त्या ठिकाणी कोअर कंटेंटमध्ये चालणार नाही. प्रोपोर्शन ऑफ एम्फसिस इज ऑन इम्पॉर्टंट आस्पेक्ट. आणि यातील महत्त्वाची जी गोष्ट विचारली तीच गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे, तीच संकल्पना त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. अवॉइड टू मेनी आयडियाज. जी संकल्पना विचारली तीच तुम्ही सांगा, स्वतःच्या नवीन नवीन आयडिया त्यामध्ये देऊ नका. रिमेंबर दॅट दिस इज द मोस्ट क्रिएटिव्ह पार्ट टू डेमॉन्स्ट्रेट युअर लँग्वेज स्किल्स. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला हे का लिहायचं आहे तर तुमची लँग्वेज स्किल्स या ठिकाणी तपासून पाहण्यात येणार आहेत. सो रिमेंबर दॅट द मोस्ट क्रिएटिव्ह पार्ट टू डेमॉन्स्ट्रेट युअर लँग्वेज स्किल्स. लँग्वेज स्किल्स यामधून कोअर कंटेंटमधून तुमचे जे आहेत ते पाहिले जाणार आहेत. अँड देन कन्क्लुजन. ॲट द एंड वी नीड टू सम अप सुटेबली विथ स्ट्रॉंग अँड रिलेव्हंट पॉईंट. म्हणजे जे काही तुम्हाला सांगायचं आहे ते पहिल्या दोन पॅरेग्राफमध्ये तुम्ही ते सांगितलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे तर ते व्यवस्थितरित्या संपवायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला सुटेबल आणि स्ट्रॉंग पॉईंट्स जे आहेत ते तुमच्याकडे असले पाहिजेत. त्यासाठी तुम्ही एखादं प्रोवर्ब वापरू शकता, एखादं कोटेशन वापरू शकता आणि त्याचा वापर करून अत्यंत व्यवस्थितरित्या तुम्हाला ते कन्क्लुजन करायचे. काही एक्झाम्पल्स त्यांनी इथे दिलेत पहा. द गिवन वन इज टिट फॉर टॅट. यू मे सम अप युझिंग अनदर सिमिलर वन. रीप ॲज यू सो. म्हणजे थोडक्यात काय जशास तसे असेल किंवा जे पेरलं तेच उगवलं या अर्थानं वापरले गेलेल्या प्रोवर्ब्स त्यांनी या ठिकाणी आपल्यासाठी दिलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो, इंट्रोडक्टरी पॅराग्राफ, कोअर कंटेंट आणि कन्क्लुजन याच्या मदतीने आपल्याला एक्सपान्शन ऑफ आयडिया लिहिणं अपेक्षित आहे. की पॉइंट्स फॉर एक्सपान्शन ऑफ आयडियाज. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. लव्ह दाय नेबर ॲज दाय सेल्फ. म्हणजे आपल्या सर्वच आजूबाजूच्या गोष्टींवरती आपण खरं तर प्रेम आपलं जे आहे ते व्यक्त केलं पाहिजे. मग हीच गोष्ट त्यांनी या ठिकाणी उदाहरणादाखल आपल्याला त्यांनी दिलेली आहे. मग पहा त्यांनी ते उदाहरण कसं सोडून दाखवलेलं आहे. टायटल, लव्ह दाय नेबर्स ॲज दाय सेल्फ. यातला पहिला जो की पॉईंट आहे त्याची सुरुवात पहा त्यांनी कशा पद्धतीने केली आहे. वी शुड लव्ह अदर्स ॲज वी लव्ह आवर सेल्फ. म्हणजे जसं तुमचं स्वतःवरती प्रेम आहे तसंच तुम्ही इतरांवरती सुद्धा प्रेम हे केलं पाहिजे. टू फाइंड प्लेजर इन अदर्स व्हर्च्यू. टू लव्ह मीन्स टू ओव्हरलुक द फॉल्ट्स अँड appreciate the virtues in others and to forgive others as we forgive ourselves. म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला जर आनंदी पद्धतीने जगायचं असेल, इतरांवरती जर समजा तुम्हाला प्रेम व्यक्त करायचं असेल तर त्यांच्या काही चुका असतील त्या तुम्ही दुर्लक्षित केल्या पाहिजेत. जसं तुम्ही स्वतःच्या चुका विसरून जाता त्याच पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टी पण विसरता आल्या पाहिजेत. आणि यालाच आपण म्हणतो लिटरल मिनिंग. म्हणजे लव्ह दाय नेबर ॲज दाय सेल्फ म्हणजे याचं लिटरल मिनिंग काय आहे ते या पॅरेग्राफमधून तुमच्या लक्षात आलं असेल. देन एक्सप्लेनेशन ऑफ द डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ द टॉपिक सेंटेन्स. आता टॉपिक सेंटेन्स आपला काय, लव्ह दाय नेबर्स ॲज दाय सेल्फ. मग याचे वेगवेगळे पैलू, त्याचं इव्हॅल्युएशन, त्याचे आस्पेक्ट्स यांनी काय दिलेत बरं. वी शुड लव्ह ह्युमन बिईंग्स बिकॉज ऑल ह्युमन बिईंग्स आर इमेजेस ऑफ गॉड.
म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये देव असतो आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीवरती आपण प्रेम जे आहे ते व्यक्त केलं पाहिजे. लव्ह इज द फंडामेंटल इसेन्स ऑफ ऑल जॉईज, गुडनेस अँड प्लेजर. लव्ह एन्श्युअर्स पीस अँड हार्मनी. लव्ह क्रिएट्स बॉन्डिंग. लव्हिंग समवन इज प्रोटेक्टिंग देम फ्रॉम हार्म, फायटिंग फॉर देअर राईट्स अँड वर्किंग अगेन्स्ट इनजस्टिस. हे सर्व आस्पेक्ट्स आपण खरं तर लव दाय नेबर ॲज दाय सेल्फ यामधून लक्षात घेतले पाहिजेत. याचं कन्क्लुजन पहा त्यांनी कसं लिहिलेलं आहे. इफ एव्हरीवन प्रॅक्टिस्ड लव युअर नेबर, द वर्ल्ड वुड ऑपरेट विथ अ फार ग्रेटर डिग्री ऑफ पेशन्स, टॉलरन्स, अंडरस्टँडिंग, कम्युनिकेशन, appreciation, unity, and so many things. This one principle would transform human history. When we love each other, take pleasure in each other's achievements, and work together, we are able to achieve harmony and peace, sustaining the universe. म्हणजे हे सर्व जग, हे संपूर्ण दुनिया जर आपल्याला अत्यंत आनंदी ठेवायची असेल तर आपण एकमेकांचे अचिव्हमेंट्स असतील, एकत्रित काम करणारे व्यक्ती असतील, यांना अप्रिशिएट केलं पाहिजे. त्यांच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचवलेल्या पाहिजेत. आणि या पद्धतीने जर आपण खऱ्या अर्थाने जगू लागलो तर ते खऱ्या अर्थाने लव दाय नेबर ॲज दाय सेल्फ असं म्हणता येईल. अँड दिस इज वॉट द कन्क्लुजन. म्हणजे मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की हे सर्व की पॉईंट जे आहेत जर आपण लक्षात ठेवले तर आपण एक्सपान्शन ऑफ आयडिया हे खूप छान पद्धतीने लिहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, एक्सपान्शन ऑफ आयडियाचं एक सॉल्व्ड एक्झाम्पल आपल्या टेक्स्टबुकमध्ये त्यांनी आपल्याला अभ्यासासाठी दिलेलं आहे. याचा देखील तुम्ही अत्यंत व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे. ट्रॅव्हल ब्रॉडन्स द माइंड, म्हणजेच मराठीमध्ये केल्याने पर्यटन. मग तुम्ही पाहू शकता फर्स्ट पॅरेग्राफमध्ये त्यांनी ट्रॅव्हलिंगबद्दल चर्चा केलेली आहे. सेकंड पॅरेग्राफमध्ये त्याच्यामधून आपल्याला कुठल्या कुठल्या दृष्टीने विचार करता येऊ शकतो ही सुद्धा गोष्ट त्यांनी प्रवासामुळे काय शक्य होतं ते पण त्यांनी दिलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथून पुढे आपण आपला दृष्टिकोन कसा बदलू शकतो ही गोष्ट तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय, इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ, कोर कंटेंट आणि कन्क्लुजन या तिन्ही गोष्टी जर तुम्ही इथं लागू केलात तर तुम्हाला ट्रॅव्हल ब्रॉडन्स द माइंड ही गोष्ट अत्यंत व्यवस्थितरित्या लक्षात येईल. माझी खात्री आहे मित्रांनो, तुम्हाला एक्सपान्शन ऑफ आयडियाज ही संकल्पना आता व्यवस्थितरित्या स्पष्ट झाली असेल, समजली असेल. विद्यार्थी मित्रांनो, खास तुमच्यासाठी मी इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वीचे सर्वच व्हिडिओ या ठिकाणी तयार करणार आहे. तुम्हाला जर हे व्हिडिओज आवडत असतील सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, share these videos with your friends, and don't forget to press the bell icon for more notifications. Thank you so much my friends.